ॲवॉर्ड फंक्शनसाठी पुणे ते सांगलीचा प्रवास आधीच 2 दिवस तयारी चालू होती. तर नमस्कार, मी प्रियंका, रॉयल्टीज कोचिंग क्लासची ओनर आणि हा चालला आहे माझा जेवण. क्लास सुरूच आहे, पण मला भूक लागलेली म्हणून मी जेवण केलं. आणि आता तुम्हाला इथून पुढं कळेलच मी कसं कसं केलं काय काय नाही. ऑनलाईन क्लाससुद्धा कव्हरअप केलेत आणि ही आहे ऑफलाईन क्लासची बॅच. 2 ते 3 दिवस सुट्टी होती, त्यामुळे भरपूर होमवर्क द्यायचा होता. आणि म्हणजे हा गुरुवार होता, शुक्रवार पण क्लास होता, पण शनिवारी आपल्याला परत जायचं होतं. आत्ताच क्लास संपला आहे आणि मी आता चालली आहे तिकीट काढायला. तर काय तिकीट काढते म्हणजे रेल्वे स्टेशनच चालली आहे, तुम्हाला लवकरच कळेल. पूर्ण ब्लॉग बघा, मिस करू नका. ओके, चला. हां काय ओके, आत्ता चालली आहे मी रेल्वे स्टेशनवरती. क्लास जस्ट संपला आहे, 12:30 वाजल्यात. स्टँड पडला, स्टँड बोर्ड अप्लाय पडला. आधी डोक्यात होतं वंदे भारतनं जायचं. वंदे भारतची काहीतरी तिकीट 1400 रुपये होती. ती सकाळी 9ला गेली की 1ला पोचते. पण मी आणि माझा मुलगा जाणार आहे, त्यामुळे ते तिकीट भरपूर होतं. तर एका वंदे भारतच्या तिकीटमध्ये जायचा आणि यायचा खर्च होत होता. त्यामुळं मी कोयना एक्सप्रेसचं काढलेलं. कोयना एक्सप्रेसचं काढण्याचा पाठीमागचा हेच हेतू, 1 वाजता जाण्यापेक्षा ती कोयना एक्सप्रेस जी आहे ती 4ला जात होती. त्यामुळे टाईम थोडासा जरी 2 तास पुढं जात असेल तर एका तिकीटमध्ये वंदे भारतच्या 4 तिकीट्स येत होते. तर हेच डोक्यात होतं आणि एन्जॉय केलं खूप. तर तुम्ही बघायला विसरू नका. तर इथं हे आपलं जे मिरजचं ॲक्शन आहे, तर तिथं गेले होते मी. हे मला वाटतं तिसरी टाईमला गेले असेल, पण एवढा कॉन्फिडन्स नव्हता तिकीट कुठं काढायचं वगैरे. त्यामुळे एक स्टुडंटला घेऊन गेले होते, जे की रेल्वेचा प्रवास करते, उगरची स्टुडंट आहे. परत रिटर्न मी माघारी आले तिला तिथंच सोडून. आणि त्यानंतर इथं चालू आहे माझं हे घ्यायला CCTV घ्यायचा, कारण मला CCTV बसवायचा होता. जरी क्लासला सुट्टी असेल तर आपली कामं सुरूच राहणार आहे, तर थोडंफार लक्ष असावं कामावरती. त्यासाठी मी CCTV घेतला. CCTVमध्ये 2-3 व्हरायटी होत्या. मी म्हटलं लास्टपर्यंत आपल्याला टिकण्यासारखा हा CCTV घेऊया. आता हा जो आहे ना CCTV, तो मी नेटवरती चालणारा घेतलेला आहे आणि प्लस मला रेकॉर्डिंगची प्रोसेस पण हवी होती, त्यामुळं तो CCTV वगैरे घेतला. आणि आज होता गुरुवार आणि मला जायचं होतं शनिवारी, त्यामुळं तयारी 2 दिवसाची करायलाच पाहिजे होती. तर हा व्हाईट कलरचा आहे, तो मी कोणाकडे तर बघितलेला, त्याने सजेशन दिलं होता, पण तो मला जास्त काही एवढा आवडला नाही. आणि आता जो हा बघतोय तो मी हा फायनल केला. तर हा जो आहे तो मला 6,500ला मिळाला. तुमच्या इकडे कितीला आहे ते सांगा. त्यानंतर हे गिम्बल पाहिलं. गिम्बल मला हवं होतं व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी किंवा व्हिडिओ काढण्यासाठी. स्टेबल येतं, पण मला तो काही नाही आवडला, जास्ती प्राईज होती. त्यानंतर हा नेक्स्ट डे आहे शुक्रवार आणि एकादशी असल्यामुळं सगळेजण इकडं-तिकडं म्हणजे मला दिंडीचं थोडंसं मिळालं. खूप छान लहानपणीच्या आठवणीसुद्धा झाल्या. आणि ही जी आहे माझी मुलं तर शाळेला चाललेत आणि मी चालले परत शॉपला. ओके. त्यानंतर मी क्लास वगैरे घेतला आणि क्लासची क्लिप न घेता मी डायरेक्ट आले नंदेला घ्यायला, कारण त्यांचं थोडं काम होतं. त्यांना भेटले आणि रिटर्न त्यांची कामं वगैरे आवरून परत शनिवार सकाळी गुड मॉर्निंग परत एकदा बोलते आणि मी निघाली आता पुण्याला, मी आणि माझा मुलगा. तर इथं आली, रिक्षा मागून घेतली आणि इथं मी आणि माझा मुलगा एक छोटीशी बॅग घेऊन 2-3 दिवस जरी जात असेल तर एका बॅगमध्ये आमचे सगळे कपडे बसले होते. एक छान साडी, 2 ड्रेस असं घेतलं होतं आणि मी जाणार होते मैत्रिणीकडती. आले मी मिरज जंक्शनला आणि 9:22-25ची ट्रेन होती, तर त्याच्या आधीच आम्ही पोचलो होतो. काय असतं की जर तुम्ही नवीन ट्रेनचा प्रवास करणार असाल तर तुम्हाला असं भीती वाटते की आपली ट्रेन मिस होऊ नये. 1 मिनटं झालं आहे, 9:15ला ट्रेन येणार आहे, अजून आलेली नाही. इथं ट्रेन झाली आमची लेट 5 ते 10 मिनटं. तर इथं आमचं चालू होतं की कुठं येणार आहे, किती नंबरला असाल. तर S1ला आमचे होते, त्यामुळे S1ला जाऊन थांबायचं होतं. आणि थोडंफार स्नॅक्स वगैरे घेतले, मुलगा सोबत आहे त्यामुळं. आता हे जे होते दादा ते माझ्या ओळखीचेच आहेत, तर हे माझे फॉलोअर्स आहेत. आणि मस्तपैकी कुकीज वगैरे घेतले. एकादच होते त्यामुळं मुलगाच खाणार होता. आणि ही बघा आली आमची ट्रेन. खूप एक्सायटेड आहे मी, त्यामुळं भीती पण वाटत होती की कसं होणार आहे, कारण मला उलटीचा प्रॉब्लेम आहे. तर याच्यामध्ये तर होत नाही, पण 4 व्हीलर्समध्ये होते उलटी. ह्यावेळेस मला कुठंच उलटी झाली नाही. अख्खा पुण्याचा प्रवास केला, पण मस्त एक्सपिरियन्स होता आणि कॉन्फिडन्स पण आला.
आता आमच्या सीट जे आहेत दिवसा असल्यामुळं मधली आणि वरची अशी होती. त्यामुळं मुलाला पहिलं फर्स्ट टाईम वर टाकलं, कारण तो म्हणलेला, "मम्मा मी जाऊन आता डायरेक्ट झोपतो 1 तासभर." तर त्याचं चालू होतं प्लॅनिंग झोपायचं, जसं ट्रेनमध्ये बसलो तसं. आता डायरेक्ट मी तुम्हाला पुणे जंक्शनला पोहोचल्यानंतरच सांगितलेलं आहे, की मी पुणे जंक्शनला पोहोचले. तर इथं चेहरा वगैरे बघा कसा छान, झोप वगैरे पण झाली. पण इथं विषय काय झाला, की आम्हाला जिथनं आम्ही तिकीट काढलं होतं तिथली पुढं गेलीच नाही. तर आम्हाला शिवाजीनगरला उतरावं लागलं. सो पुढं बघा की काय 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 झालं. 2 स्टॉप मागं उतरावं लागलं. खूप पिंपरी तिथून लांब होतं शिवाजीनगरपासून. त्यामुळं आम्हाला लोकल तिथनं पकडायची होती आणि लोकल पकडायचं थोडासुद्धा नॉलेज नव्हतं. सो पुढच्या ब्लॉगमध्ये मिस करू नका. खूप इंटरेस्टिंग गोष्टी झालेल्या आहेत माझ्यासोबत. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बाय.